तर आज आपल्याला हार्ड डिस्कचे प्रकार, हार्ड डिस्कचे कार्य कसे चालते, हेड क्रॅश म्हणजे काय आणि हार्ड डिस्कची कार्यक्षमता कशी वाढवायची हे शिकायचं आहे. तर आपण मागच्या रविवारी जे शिकलो होतो सेकंडरी स्टोरेज पार्ट 1 व्हिडिओमध्ये स्टोरेज म्हणजे काय शिकलो होतो, बरोबर आहे. स्टोरेज म्हणजे काय, स्टोरेज म्हणजे काय, माहिती साठवून ठेवणे म्हणजेच स्टोरेज. स्टोरेजचे दोन प्रकार शिकलो होतो आपण. दोन प्रकार कोणते होते, एक होतं प्रायमरी स्टोरेज आणि दुसरं होतं सेकंडरी स्टोरेज, बरोबर आहे. एक होतं प्रायमरी स्टोरेज आणि दुसरं होतं सेकंडरी स्टोरेज. त्यानंतर शिकलो होतो आपण सेकंडरी स्टोरेजचे प्रकार. सेकंडरी स्टोरेजचे 4 प्रकार आपल्याला शिकायचे आहे. पहिला आहे हार्ड डिस्क. हे बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 4 प्रकार शिकलो होतो. एक होती हार्ड डिस्क, सेकंड शिकलो होतो आपण ऑप्टिकल डिस्क, सॉलिड स्टेट स्टोरेज, आणि चौथा प्रकार शिकलो होतो आपण मास स्टोरेज डिव्हाइसेस. ठीक आहे ना. तर सेकंडरी स्टोरेजमध्ये हे 4 प्रकार आपण बघितले होते की पहिला प्रकार राहील हार्ड डिस्क, सेकंड ऑप्टिकल डिस्क, तिसरा सॉलिड स्टेट स्टोरेज आणि चौथा मास स्टोरेज डिव्हाइसेस. हे कसले प्रकार आहेत, सेकंडरी स्टोरेजचे प्रकार आहे. सेकंडरी स्टोरेज. प्रायमरी स्टोरेजमध्ये एकच प्रकार येतो, कोणता, रँडम ॲक्सेस मेमरी. हा एकच प्रकार आहे जो प्रायमरी स्टोरेजमध्ये मोडतो. रॅम किंवा रँडम ॲक्सेस मेमरी याच्यामध्ये आपण बघितलं होतं की याच्यामध्ये माहिती तात्पुरत्या स्वरूपात साठवली जाते आणि कोणतीही माहिती ही आधी कुठे येणार, रॅममध्येच येणार, आणि जेव्हा आपण त्या माहितीला सेव्ह करणार तेव्हा ती कुठे जाणार, सेकंडरी स्टोरेजमध्ये जाणार. तर सेकंडरी स्टोरेजमध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये काय असते, हार्ड डिस्क. HDDचा फुल फॉर्म काय, हार्ड डिस्क ड्राईव्ह, किंवा मग ऑप्शनमध्ये आपण तिला CD मध्ये साठवू शकतो माहितीला, किंवा सॉलिड स्टेट स्टोरेजमध्ये साठवू शकतो, किंवा काही लोक माहिती साठवायसाठी इंटरनेटचा वापर करतात, मास स्टोरेज डिव्हाइसेसचा वापर करतात. तर आता हे जे 4 प्रकार आहे या 4 पैकी पहिला जो प्रकार आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह्ज, हे आपल्याला शिकायचं आहे. हार्ड डिस्क ड्राईव्हचे कार्य कसे चालते, हार्ड डिस्क ड्राईव्हचे किती प्रकार आहे आणि हार्ड डिस्कची कार्यक्षमता कशी वाढवायची हे आपल्याला आज बघायचं आहे. तर आता तुमच्या पुस्तकातलं पान नंबर 154 काढा. पान नंबर 154 याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. पुन्हा स्टोरेज. स्टोरेजमध्ये पुन्हा त्यांनी प्रायमरी स्टोरेजबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. रॅमला काय म्हणतात, प्रायमरी स्टोरेज. ठीक आहे. सेकंडरी स्टोरेजबद्दल माहिती दिली आहे 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये. सेकंडरी स्टोरेज आपल्याला काय देतं, परमनंट स्टोरेज. स्थिर स्टोरेज म्हणजेच परमनंट स्टोरेज. तुम्ही त्याच्यामध्ये माहिती साठवली एकदा की ती तिथेच राहणार, रॅमसारखी निघून जाणार नाही. आपण बघितलं होतं की नाही, रॅममध्ये काय होते, कम्प्युटर बंद केला किंवा कम्प्युटर रिस्टार्ट झाला किंवा वीज पुरवठा खंडित झाला तर रॅममधील माहिती नष्ट होते, निघून जाते. तसं सेकंडरी स्टोरेजमध्ये होत नाही. सेकंडरी स्टोरेजमध्ये माहिती कायमस्वरूपी साठवून ठेवली जाते. तुम्ही संगणक बंद केल्यावर सुद्धा ती तिथेच राहते. आता बघा त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, सेकंडरी स्टोरेजची वैशिष्ट्ये दिलेली आहे. मीडिया म्हणजे काय, ही भौतिक सामग्री असते जी डाटा आणि प्रोग्रॅम, ज्याच्यावर डाटा आणि प्रोग्रॅम स्थित असतात. क्षमता म्हणजे माहिती किती साठवून ठेवली जाऊ शकते हार्ड डिस्कमध्ये किंवा CD मध्ये, ते मोजण्याचे एक मोजमाप. ठीक आहे. आता हे कॅपॅसिटी किंवा क्षमता याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया.
कशी मोजली जाते क्षमता, हे तुम्ही लिहून ठेवलं तर चांगलं राहील. बघा, आपण कम्प्युटरमध्ये एक अक्षर टाईप केलं. कम्प्युटरमध्ये तुमच्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये किंवा वर्डपॅडमध्ये तुम्ही एक अक्षर टाईप केलं, तर ते अक्षर किती जागा घेतं? 1 कॅरेक्टर म्हणजेच काय, एक लेटर किंवा एक अक्षर आपण टाईप केलं तर ते घेतं 1 बीट एवढी जागा घेतं. एक अक्षर जेव्हा टाईप केलं तेव्हा ते किती जागा घेतं? 1 बीट. असे 7 अक्षर तुम्ही टाईप केले म्हणजे 7 बीट झाले. 7 बीट जेव्हा होतात तेव्हा त्याला काय म्हणतात? 1 बाईट. ठीक आहे, 7 अक्षर किंवा 7 बीट झाले म्हणजे किती झाले? 1 बाईट. असे जेव्हा 1000 बाईट होतात, 1000 जेव्हा बाईट होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं 1 किलोबाईट. हे लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. 1000 बाईट्स जेव्हा होतात तेव्हा किती जागा घेतात? 1 किलोबाईट जागा घेतात. असे जेव्हा 1000 किलोबाईट्स होतात, शॉर्टमध्ये KB लिहितो मी, 1000 किलोबाईट जेव्हा होतात तेव्हा ते किती जागा घेतात असं म्हटलं जातं? 1 मेगाबाईट. असे जेव्हा 1000 मेगाबाईट होतात, शॉर्टमध्ये मी लिहितो MB, असे जेव्हा 1000 मेगाबाईट होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं 1 गिगाबाईट. हे माहिती आहे आता तुम्हाला. 1 GB आपण म्हणतो की नाही, मोबाईलमध्ये किती मेमरी आहे? 16 GB मेमरी आहे, 32 GB मेमरी आहे, मेमरी कार्ड 4 GBचा आहे. तर ते GB कसं कॅल्क्युलेट होतं? अशा पद्धतीने 1000 GB म्हणजे 1 टेराबाईट. ठीक आहे ना? तर बघा कसं कॅल्क्युलेशन आहे. एक कॅरेक्टर म्हणजे किती जागा घेणार? 1 बीट जागा घेणार. असे 7 अक्षर जेव्हा टाईप होणार किंवा 7 बीट जेव्हा होणार तेव्हा त्याला म्हटलं जाणार 1 बाईट. असे जेव्हा 1000 बाईट होणार तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? 1 किलोबाईट. असे जेव्हा 1000 किलोबाईट होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं 1 मेगाबाईट. आता 1 मेगाबाईट म्हणजे किती? 1 मेगाबाईट किंवा 1 MB एवढ्या जागेमध्ये आपले टाईप केलेले जवळपास 400 ते 500 पेजेस एवढा डाटा साठवून ठेवला जाऊ शकतो. आले लक्षात? 1 MB जागेमध्ये किती डाटा बसू शकतो? टाईप केलेले 400 ते 500 पेजेस. म्हणजे 1 मेगाबाईट म्हणजे सुद्धा खूप मोठी जागा झाली. एक आपलं पुस्तक, आपलं MSCITचं एक जे पुस्तक आहे ते सुद्धा एवढ्या जागेमध्ये सेव्ह केले जाऊ शकते, टाईप केलेले, त्याच्यामध्ये इमेजेस नको. असे जेव्हा 1000 MB होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं 1 गिगाबाईट. आता हे तुम्हाला माहिती आहे कारण आपल्या मोबाईलमध्ये GB पासूनच आता स्टोरेज डिव्हाइसेस मिळत आहे आपल्याला. असे जेव्हा 1000 GB होतात तेव्हा म्हटलं जातं त्याला 1 टेराबाईट. ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला थिअरीमध्ये, ऑब्जेक्टिव्हमध्ये हे विचारतील. ठीक आहे? तर अशी मोजली जाते कॅपॅसिटी, म्हणजे आपल्या हार्ड डिस्कमध्ये किती डाटा सेव्ह होऊ शकतो आपण याच्यावरून लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे? स्टोरेज डिव्हाइसेस काय? हार्डवेअर जे स्टोरेज मीडियावरील डेटा व प्रोग्राम्स रीड करतात. ॲक्सेस स्पीड म्हणजे काय? स्टोरेज डिव्हाइसेसला डेटा व प्रोग्राम रिट्रीव्ह करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे ॲक्सेस स्पीड. ठीक आहे? आता खाली त्यांनी आपल्याला हार्ड डिस्कबद्दल माहिती दिलेली आहे. 154 पान नंबर. आता आपण काढूया 155 पान नंबर. आता हार्ड डिस्क नेमकी कशापासून बनलेली असते त्याची माहिती दिलेली आहे आपल्याला. हार्ड डिस्क ही कशाची बनलेली असते? धातूचे प्लॅटर्स असतात.
काय असतात? धातूचे प्लॅटर्स. आपल्याला मागच्या पेजवर त्यांनी दिलेलं होतं बघा हार्ड डिस्कचं चित्र. हे बघा या पद्धतीची असते हार्ड डिस्क. दिसतं तुम्हाला एक मॅग्नेटिक प्लेट आणि त्याच्यावरील माहिती वाचण्यासाठी हे काय? ही पट्टी म्हणजे रीड राईट हेड. हे काय करतं? हार्ड डिस्कवरील माहिती रीड करतं आणि राईटसुद्धा करतं. म्हणजे हार्ड डिस्कवर माहिती सेव्ह करणे आणि हार्ड डिस्कमधील माहिती वाचणे हे काम कोण करतं? ही जी पट्टी आहे ज्याला म्हणतात रीड राईट हेड, हे ते काम करतं. ठीक आहे. आता या मॅग्नेटिक डिस्कवर किंवा या डिस्कवर धातूच्या प्लॅटवर माहिती कशी साठवली जाते? ट्रॅक आणि सेक्टर्समध्ये साठवली जाते. आता हे पुन्हा महत्त्वाचं आहे. ट्रॅक्स आणि सेक्टर ऑब्जेक्टिव्हमध्ये बऱ्याचदा विचारतात आपल्याला. ट्रॅक्स म्हणजे काय? इथे दिलं आहे बघा. ट्रॅक्स प्लॅटरवर असलेली वर्तुळे. ट्रॅक म्हणजे काय? प्लॅटरवर असलेली वर्तुळे. प्रत्येक ट्रॅक वेजेसच्या आकाराच्या अदृश्य भागात वाटलेला असतो. बघा हे दिसत आहे आपल्याला ट्रॅक्स. इथे दाखवलेलं आहे बघा त्यांनी आपल्याला मार्क करून ट्रॅक्स. आणि प्रत्येक ट्रॅक वेजेसच्या आकारात अदृश्य भागात वाटलेला असतो. या भागांना काय म्हणतात? सेक्टर्स. सेक्टर्स दिसत आहे. तसा हार्ड डिस्कवर काय केला जातो? ट्रॅक्स आणि सेक्टर्समध्ये डेटा सेव्ह केला जातो. ठीक आहे. ट्रॅक्स आणि सेक्टर्समध्ये डेटा सेव्ह केला जातो. ट्रॅक्स म्हणजे काय? प्लॅटरवर असलेली वर्तुळे. प्रत्येक ट्रॅक वेजेसच्या आकाराच्या अदृश्य भागात वाटलेला असतो. या भागांना म्हणतात सेक्टर्स. हे लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये पाहिजे असेल. आणि या हार्ड डिस्कवरील माहिती रीड करण्यासाठी किंवा राईट करण्यासाठी बघा इथे लिहिलेलं आहे 0.0000001 इंच जाडीचे काय असते? एक रीड राईट हेड. म्हणजे ते खूप पातळ असते आणि त्याच्यामध्ये जर डस्ट आली, हार्ड डिस्कमध्ये जर डस्ट गेली तर हार्ड डिस्क काय होतो? तो रीड राईट हेड जो आहे तो काय होऊ शकतो? क्रॅश होऊ शकतो. इथे लिहिलं आहे बघा आपल्याला त्यांनी. खूप पातळ असतं रीड राईट हेड आणि धुराचा कण किंवा बोटांचा ठसा किंवा धुळीचा कण, मानवी केस यामुळे काय होऊ शकतं? हेड क्रॅश. हेड क्रॅश लक्षात ठेवायचं. हार्ड डिस्क आपली जेव्हा खराब होते तेव्हा त्याला म्हणतात हेड क्रॅश. लक्षात ठेवा. हार्ड डिस्क जेव्हा खराब होते, कशामुळे खराब होऊ शकते हार्ड डिस्क? धुराचा कण, बोटाचा ठसा, धुळीचा कण किंवा मानवी केस यामुळे हार्ड डिस्क खराब होते. त्याला म्हणतात हेड क्रॅश. ठीक आहे ना. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला ठळक. ट्रॅक्स, सेक्टर, हेड क्रॅश. ओके. आता पुढच्या भागामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? हार्ड डिस्कचे 2 बेसिक प्रकार आपण मागच्या वेळेस पण बघितले होते. पहिला आहे इंटरनल हार्ड डिस्क. इंटरनल म्हणजे हा CPUच्या आतमध्ये असतो. मागच्या आपल्या सेकंडरी स्टोरेज पार्ट 1 व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे CPUच्या आतमध्ये कशा पद्धतीने बसवलेला असतो. आणि याच्यामध्ये आपल्या कम्प्युटरचा सर्व महत्त्वाचा डाटा आणि विशेष करून प्रोग्रॅम्स आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स हे कुठे स्टोअर असतात? इंटरनल हार्ड डिस्कवर स्टोअर असतात. लक्षात आलं? इंटरनल का म्हणतात हे लक्षात ठेवायचं, कारण हा CPUच्या आतमध्ये असतो. हा स्टोरेज युनिट कुठे असतो? CPUच्या आतमध्ये असतो आणि आपल्याला याला बाहेर काढता येत नाही. म्हणून याला फिक्स डिस्क असे सुद्धा म्हणतात. दुसरा प्रकार कोणता आहे हार्ड डिस्कचा? एक्सटर्नल हार्ड डिस्क. हे बघा ही जी दिसते ना एक्सटर्नल हार्ड डिस्क, कुठे आहे ही? कम्प्युटरच्या बाहेर आहे. म्हणून याला म्हणतात एक्सटर्नल हार्ड डिस्क. USB केबलच्या साहाय्याने याला जोडला आहे बघा.
एका USB केबलच्या साहाय्याने तो कम्प्युटरला जोडलेला आहे. तर आपण याच्यामध्ये कम्प्युटरचा डाटा सेव्ह करून ठेवू शकतो. तो दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये कॉपी करू शकतो किंवा एक बॅकअप म्हणून सुद्धा या डिस्कचा वापर करू शकतो. लक्षात आलं? याला एक्सटर्नल काय म्हणतात, बाहेरचं काय म्हणतात, कारण ही बाहेर आहे. ठीक आहे. तर असे दोन प्रकार आहे हार्ड डिस्क ड्राईव्हचे, एक इंटरनल हार्ड डिस्क आणि दुसरी एक्सटर्नल हार्ड डिस्क. आता पुढचा भाग कोणता आहे, कार्यप्रदर्शन सुधारणा. म्हणजे हार्ड डिस्कची जी कॅपॅसिटी किंवा कार्यक्षमता आहे ती कशी वाढवायची. तर याचे आपल्याला बघा 3 प्रकार दिलेले आहेत त्यांनी आपल्याला, 3 मार्ग. डिस्क कॅशिंग किंवा डिस्क कॅचिंग सोप्या भाषेत. रेड्युंडंट ॲरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे फाईल कॉम्प्रेशन. लक्षात आले 3 प्रकार. आपल्या संगणकाची गती वाढवण्यासाठी किंवा हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे 3 प्रकार. पहिला डिस्क कॅचिंग, रेड्युंडंट ॲरेज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क आणि फाईल कॉम्प्रेशन. आता पहिला प्रकार बघूया आपण, डिस्क कॅचिंग. आता कॅच करणे म्हणजे काय असतं, कॅच करणे म्हणजे पकडून ठेवणे. आता एखादी गोष्ट आपल्याला जर सारखी सारखी सांगितली गेली, एखादी गोष्ट जर रिपीट आपल्याला सांगत गेली, सेकंडरी स्टोरेजचे प्रकार तुम्हाला सारखे सारखे जर मी सांगितले तर तुमच्या ते लक्षात राहतील. बरोबर आहे, ते तुम्हाला पाठ होऊन जातील. आणि जर मी तुम्हाला एखाद्या वेळेस जर विचारलं सेकंडरी स्टोरेजचे 4 प्रकार कोणते आहे ते सांगा, तर तुम्हाला वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये न बघता सुद्धा ते 4 प्रकार सांगता येतील. बरोबर आहे. तर यालाच म्हणतात डेटा कॅच करून ठेवणे. म्हणजे जसं आपण डेटा किंवा माहिती लक्षात ठेवतो तसं कम्प्युटरसुद्धा काय करतो, आपण जी डेटा किंवा माहिती वारंवार वापरतो ती लक्षात ठेवतो. आणि त्यालाच म्हणतात डिस्क कॅचिंग. म्हणजे तुम्ही एखादी फाईल किंवा एखादा डेटा सारखा सारखा ओपन करत आहे तर तो डेटा काय करून ठेवेल, कम्प्युटर कॅच करून ठेवेल आपल्या मेमरीमध्ये. आणि तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा तो डेटा ओपन कराल तेव्हा तो त्याच्या मेमरीमधूनच लवकर म्हणजे पटकन ओपन होईल. त्याला तो डाटा हार्ड डिस्कमध्ये शोधायची गरज पडणार नाही. म्हणून या गोष्टीला काय म्हटलं जातं, डिस्क कॅचिंग. जो मेमरीमध्येच आहे, आधी हार्ड डिस्कमधून तो मेमरीमध्ये आणावा लागतो, मग मेमरीमधून आपल्यासमोर प्रदर्शित होतो. पण आता काय केलं आहे कम्प्युटरनी, त्याला माहीत पडलं आहे आपल्याला ह्या डेटाचं काम जास्तीत जास्त पडतं, जास्तीत जास्त हा डाटा वापरावा लागतो. त्यामुळे तो डेटा आधीच मेमरीमध्ये आणून ठेवतो. आणि आपण त्याला ती कमांड दिली ओपन करण्याची की तो पटकन आपल्याला तो डेटा ओपन करून देतो. याच गोष्टीला म्हणतात डिस्क कॅचिंग. ठीक आहे. आणि पुढचा जो प्रकार आहे, पुढचा प्रकार कोणता आहे, रेड्युंडंट ॲरेज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क. आता हे काय, हे एक हार्डवेअर आहे. जसं डिस्क कॅचिंग काय आहे, सॉफ्टवेअर आहे, तसं रेड हे काय आहे, सॉफ्टवेअर नाही आहे. आपण बघितलं होतं सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि हार्डवेअर म्हणजे काय. हार्डवेअर म्हणजे काय असतं, अशा वस्तू ज्याला आपण पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो, फिजिकल युनिट. तुम्ही ते डोळ्यांनी पाहू शकता आणि स्पर्श करू शकता, तर हे फिजिकल युनिट आहे बघा. आणि याच्यामध्ये काय आहेत, अनेक हार्ड डिस्क. आता इथे आपल्याला बघा डोळ्यांनी आपल्याला 4 हार्ड डिस्क दिसून राहिल्या इकडे. तर या 4ही हार्ड डिस्कमध्ये काय होतं, माहिती साठवून ठेवली जाते. त्यामुळे काय होतं, आपला जो कम्प्युटर आहे त्या कम्प्युटरमधली माहिती किंवा त्या कम्प्युटरमधल्या डाटाचा पूर्ण लोड कुठे परावर्तित होतो, ट्रान्सफर होतो, या डिव्हाइसमध्ये. आणि आपल्या कम्प्युटरची जी हार्ड डिस्क आहे ती मोकळी राहते किंवा ती फ्री राहते. आणि त्यामुळे आपला कम्प्युटर जलद गतीने काम करतो. लक्षात आलं आहे.
तर या ड्राईव्हचा वापर जास्तीत जास्त कुठे केला जातो? ज्या ठिकाणी कम्प्युटरचं काय आहे, नेटवर्क आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त असे संगणक नेटवर्कमध्ये जोडलेले आहे आणि त्या कम्प्युटरवर दिवसभर डाटा सेव्ह केला जातो, अशा नेटवर्कमध्ये या डिव्हाइसेसचा वापर होतो. त्या सर्व कम्प्युटरचा डाटा या रेड डिव्हाइसमध्ये सेव्ह केला जातो. त्यामुळे त्या कम्प्युटरमधील हार्ड डिस्कवर लोड येत नाही आणि हार्ड डिस्क किंवा तो कम्प्युटर जलद गतीने कार्य करतो. ठीक आहे. आणि तिसरा आणि शेवटचा प्रकार माहिती साठवून ठेवण्याचा, फाईल कॉम्प्रेशन. आता फाईल कॉम्प्रेशन आपण सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा बघितलं होतं. त्या फाईलचा आकारमान लहान करणे म्हणजे फाईल कॉम्प्रेशन. ठीक आहे. फाईलचा किंवा डेटाचा आकार लहान करणे म्हणजे फाईल कॉम्प्रेशन. आता फाईल कॉम्प्रेशनचे सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ती फाईल टाकायची, मग त्या फाईलचा आकार तो काय करेल, ते सॉफ्टवेअर लहान करेल. तर याचा जास्तीत जास्त वापर केव्हा केला जातो? आपल्याला ती फाईल इंटरनेटवरून दुसरीकडे पाठवायची आहे, त्यावेळेस जास्तीत जास्त फाईल कॉम्प्रेशनचा वापर केला जातो. किंवा कम्प्युटरमध्ये ती साठवून ठेवायची आहे कमी जागेमध्ये, तर अशा वेळेससुद्धा आपण फाईल कॉम्प्रेशनचा वापर करू शकतो. तर फाईल कॉम्प्रेशन म्हणजे काय होईल? फाईलचा आकार लहान होईल. आणि फाईल डिकॉम्प्रेशन म्हणजे काय होईल? पुन्हा त्याची जी ओरिजिनल साईज आहे ती आपल्याला वापस मिळून दिली जाईल. ठीक आहे, लक्षात आलं? फाईल कॉम्प्रेशन म्हणजे फाईलचा आकार लहान केला जातो, कारण ती कमी जागेमध्ये सेव्ह झाली पाहिजे यासाठी. आणि फाईल डिकॉम्प्रेशन म्हणजे आपल्याला आता ती ओपन करायची आहे, त्या डाटाचं काम आहे आपल्याला, तेव्हा ते पुन्हा ओरिजिनल साईजमध्ये आणून दिली जाईल. तर बघा, हे तिन्ही जे प्रकार होते हे कशासाठी होते? हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे होते, आहे की नाही? पहिला जो प्रकार होता डिस्क कॅचिंग. डिस्क कॅचिंग काय करतं? वारंवार वापरला जाणारा डेटा मेमरीमध्ये आणून ठेवतं, म्हणजे हार्ड डिस्कमध्ये तो डेटा शोधायचं काम पडत नाही आणि हार्ड डिस्कवर कमी लोड येतं. रेड म्हणजे काय? हार्ड डिस्कमधला पूर्ण डाटा कुठे येतो? या डिव्हाइसमध्ये येतो, म्हणजे हार्ड डिस्क फ्री राहते, जलद गतीने काम करते. फाईल कॉम्प्रेशन म्हणजे जेवढं होऊ शकतं तेवढं डाटाचा आकार लहान करतं आणि कमी जागेमध्ये डाटा साठवून ठेवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, लक्षात आलेलं आहे? आज काय काय शिकलेलो आहे आपण? हार्ड डिस्कची त्याची वैशिष्ट्ये, क्षमता म्हणजे हार्ड डिस्कवर जी माहिती साठवून ठेवली जाते ती कशी मोजली जाते. एकदम सिंगल लेटरपासून पाहिलं आपण. 1 लेटर म्हणजे 1 बीट, 7 बीट म्हणजे 1 बाईट, असं कुठपर्यंत मोजून ठेवतो आपण डेटा. आता सध्या टेराबाईटपर्यंत आपल्याला स्टोरेज युनिट मिळतं. म्हणजे मार्केटमध्ये आता तुम्ही जर हार्ड डिस्क आणायला गेले तर तुम्हाला 1 TB पर्यंत हार्ड डिस्क मिळू शकते. ठीक आहे ना? हार्ड डिस्कचे प्रकार बघितले आपण. ट्रॅक्स आणि सेक्टर्स म्हणजे काय ते बघितलं. हेड क्रॅश कसा होतो ते माहीत पडलं आपल्याला, बरोबर आहे? हार्ड डिस्कचे 2 प्रकार बघितले आणि हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढवण्याचे प्रकार बघितले. डिस्क कॅचिंग, रेड आणि फाईल कॉम्प्रेशन. ठीक आहे. तर आता पुढच्या संडेला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार? सॉलिड स्टेट स्टोरेज. जास्त मोठा पार्ट नाही आहे सॉलिड स्टेट स्टोरेज. तर सॉलिड स्टेट स्टोरेज आणि ऑप्टिकल डिस्क आणि मास स्टोरेज युनिटसुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघून टाकू. म्हणजे सेकंडरी स्टोरेज हा धडा आपला कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. तर आता आपण थांबूया. तुम्ही पुन्हा काय करायचं, हे 2 व्हिडिओज एकदा पाहून घ्या, रिव्हिजन करून घ्या आणि मग आपल्या डेमोमध्ये सेकंडरी स्टोरेज या धड्याचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवून पहा. ठीक आहे. आता थांबूया आपण.